आपण काय आहो, कठपुतली आहो। जसा जसा भगवंत नाचवेल तसं तसं मात्र आपल्याला नाचायचं आहे। म्हणून देवाला देताना कधीच माणसानं विचार करू नये, माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर देवाचं, गावाचं आणि भावाचं कधीच खाऊ नये। कारण ज्यांनी कोणी देवाचं खाल्लं असं ते सर्वात महापाप। कधीच देवाचं खाऊ नये। देवाचा हिशोब हे दिलाच पाहिजे। कारण जर का देवाचं खासाल तर इथंच भरावं लागते। सुदामजीची कथा प्रत्येकांना माहिती आहे। सुदामजीने भगवंताच्या हिश्श्याचे काय खाल्ले होते? पोहे खाल्ले होते। सुदामजीला काय भोगावं लागलं? 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं। कोणाला? सुदामजी। हे झालं देवाचं। आता आहे गावाचं। गावाचं सुद्धा कधीच खाऊ नये। ज्यांनी कोणी गावाचं खाल्लं असेल त्याला सुद्धा तिथेच भोगावं लागतं। आणि आता राहिलं भावाचं। एखाद्याचं जर का भाऊ घोडा असेल त्याला काही याच्यामधलं व्यवहारामधलं काही कळत नसेल, जेवढी काही त्याची प्रॉपर्टी असेल, जेवढा काही त्याच्या नावाचा पैसा असेल त्याला देऊन द्या। कारण ज्या माणसाचा कोणी जर का एखाद्याच्या भावाचा हिस्सा खाल्ला असेल तर भगवंत त्याला कधीच माफ करत नाही। कारण हे विधी लिखाण आहे, असं मी नाही सांगत माझ्या मनाने। खाल्लं की इथंच भोगावं लागतं। इथंच करा आणि इथेच बरा।